कदम मॅडम, स्नेहा कुलकर्णी मॅडम आणि सत्या मोदी, यशवंत मामा आणि यशवंत माने, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले मान्यवर श्री वेगेसर, सर, सर्व माझे शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर कर्मचारी, नमस्कार. यशवंत मामाच्याबद्दल जेवढं बोला तेवढं कमी आहे. ज्यांची या ठिकाणी 20-25 वर्ष सर्व्हिस झालेली आहे अशी प्रत्येक व्यक्ती पुरुषाच्या बद्दल यशवंत मामाच्या घरी जाऊन बसलेली आहे. यशवंत मामाचे आमचे संबंध खूप जवळचे आणि चांगले आहेत. शाळेतली सगळ्यात महत्त्वाची आणि जबाबदार व्यक्ती जर कोण असेल तर ती म्हणजे शिपाई असते. कारण शाळा उघडण्यापासून बंद करायला सगळी जबाबदारीची कामं मामाच्याकडून होत असतात. आणि यशवंत मामाचं काम अतिशय प्रामाणिकपणे होतं. वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मामा या ठिकाणी नोकरीला आले होते आणि त्यानंतर पूर्ण 7 म्हणजे वयाचे 7 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 42 वर्षाचा कालखंड त्यांनी आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आजच्या या शेवटच्या क्षणापर्यंत मी स्मरण करतो मामा रिटायर होत आहे, सगळ्यांना माहिती होतं. तरी ते शाळेमध्ये लागणाऱ्या सगळ्या प्रकारचे रजिस्टर्स ते घेऊन बसलेले एक दिवस. म्हणजे मामा काय करतात तर सगळ्या रजिस्टरला छान कवर घालत होते आणि वरती घेऊन पण ठेवत होते. पोलिसांच्या घेऊन यायचे आणि सगळं रजिस्टर ओके करून ठेवले आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी की पटकन कोणाला यायला सापडेल अशा प्रकारे ते ठेवत होते आणि सगळ्यांना सांगत होते. म्हणजे हे त्याची काम करण्याची कला सगळ्यांना दिसत होती. आता मध्यंतरी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पाण्याच्या टाक्या साफ करायच्या होत्या आणि मी कंपनीला रोज बोलवत होतो पण यायचं नाही. आणि एक दिवस असा आला की आमची सगळ्यांची ड्युटी संपली आणि आम्ही निघून जाणार त्यावेळेला तो कंपनी पाहायला. मग आता एकदा सांगायचं होणार कारण लोक अशा वेळी आला की करायचं काय असा भेट पाहिजे. मग तेवढा मामा समोरच आहे, मामा असं आहे म्हणून मी करून घेतो आणि मामा त्याची संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबून पाण्याची टाकी पोहोच त्यावेळेपर्यंत थांबले होते आणि ते माझ्या सतत संपर्कात होते की सर काय काही फोटो ठेवले आता काय करायचं किंवा काय आणि या पद्धतीने ते काम पूर्ण करून घेतो. आणि तेव्हा ते सांगितलं सर आता काम पूर्ण संपलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे एखादं काम दिलं तर ते अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करणं याची खात्री मलाही होती आणि म्हणून ते काम मामाच्यावर सोपवलेलं होतं. आणि म्हणून जेवढे 3 तास पुढे राहून नंतर पूर्ण काम त्यांच्याकडे दिलं होतं. तर मामांचं कुटुंब खूप मोठं आहे आणि त्याची 5ही सवाई म्हणजे आज इथे आहे का माहिती नाही पण त्यांनी त्या सगळ्या जावयांवर मुलांच्या प्रमाणे प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी दिसत आहे. त्यांच्या मुली पण अतिशय मायाळू आहे, नेहमी आम्हाला येतात जातात आणि आम्ही प्रत्येकाच्या लग्न समारंभामध्ये आम्ही त्या ठिकाणी हजर राहिलेला आहे. म्हणजे अतिशय त्यांचा गोड स्वभाव आहे, सगळ्यांचा चांगला आहे आणि त्यांना पुढील आयुष्य अतिशय चांगलं त्याचं जावं निरोगी जावं अशा प्रकारे आम्ही सगळ्यांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.